नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। 28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 10.5 कोटी रुपये। 2023-24 अवकाळी पाऊस, गारपीट अनुदान, शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू। 44 गावांच्या याद्या पोर्टल अपलोड। 28,461 बाधित शेतकरी, 3 हेक्टरपर्यंत मिळणार मदत। शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार, राज्य सरकारने दिली निधी वितरणास मान्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनात लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची कृषी उत्पन्न बाजार समितीत, खासगी बाजार समितीत आणि थेट पणन व नाफेडकडे विक्री करणाऱ्या कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 350 रुपये आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली। दुष्काळग्रस्त नुकसान भरपाईचे अर्ज भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। राऊ येथील तलाठी कार्यालयामध्ये शेवटच्या दिवशी दुष्काळग्रस्त नुकसान भरपाई मूल्यांकन फॉर्म भरण्यासाठी शेतकरी उपस्थित। एका एकरात शेतकऱ्याने काढली 12 लाखांची अद्रक। करंजखेडमध्ये सर्वाधिक उत्पन्न काढण्याचा विक्रम। प्रति क्विंटल 10,000चा मिळाला दर। बेने स्वरूपात केली अद्रकची विक्री। मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्षाचा प्रचार सुरू झाला असून शनिवारी इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी खासदार शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली। कांदा उत्पादकांचे 8 लाखांचे चेक बाउन्स, गोंधळानंतर व्यापाऱ्याने दिली रोख रक्कम। वैजापूर बाजार समितीमधील प्रकाश, शेतकऱ्यांची संतप्त भूमिका। शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील निर्बंध उठवा। जिल्ह्यात यंदा दुष्काळ सदृश स्थिती घोषित करण्यात आलेली असताना जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI शाखा तसेच इतर बँकांकडून पीक कर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। ड्रोन फवारणीने शेतकऱ्यांना संधी। गडाख सोनईत मका पिकावर ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिक। अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।